तर मराठा आरक्षणावर चर्चा सुरू असताना विनोद पाटील ताज हॉटेलमध्ये झोपले होते असा आरोप मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता। त्यांना विनोद पाटील यांनी आता उत्तर दिलं, बघूया। विनोद पाटील सुद्धा आरोप करताय की माहिती गोष्टी काय विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते, आरक्षण सांगितलं आरक्षण पाहिजे राईट रॉंग आरक्षणच्या आंदोलन चालू असतं। बघा, आंदोलनाच्या काळामध्ये मी कुठं होतो, विखे पाटील साहेब सरकार आहे, सरकारने सांगावं, मी माझ्या गणपती मंडळात होतो आणि आरक्षणच्या लढाईत विखे पाटील साहेबांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार, कारण मराठा समाजाची संस्कृती आहे। शरद पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, बोटावर मोजके इतके नेते मराठा समाजाचे शिल्लक आहे की ज्यांच्याकडे आम्ही आशेनं होतो। दरम्यान जरांगेंना थोपवण्यासाठी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जी आर काढला, यामुळे ओबीसी नेते चांगलेच संतप्त झाले। ओबीसींना शांत करण्यासाठी आता मोठं आव्हान सरकारसमोर आहे। ओबीसींसाठी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मंत्रिमंडळ उपसमिती आता गठीत केली जाणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झालाय, या संदर्भात जी आरही काढण्यात आलाय। प्रत्येक पक्षातील 2 मंत्री आणि अधिकारी या समितीमध्ये असतील। समितीमार्फत ओबीसींच्या समस्या सोडवण्यात येतील। तर ओबीसींसाठी स्वतंत्र समिती, स्वतंत्र मंत्रिमंडळ समिती जी आहे ती गठीत करण्यात आली। समितीत कोण कोण आहे बघूया। ही आहे उपसमिती, ज्याच्यामध्ये अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचे सदस्य आहेत छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे। आणि या ओबीसी उपसमितीची कार्यकक्षा नेमकी काय आहे ते बघूया। तर ओबीसींच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांचं परीक्षण आणि उपाययोजना ही समिती करेल। इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला जाईल। सरकारी सेवांमध्ये ओबीसींना योग्य ते प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येतील। ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थितीबाबत विचार विनिमय होईल। ओबीसींच्या आरक्षण विषयक प्रशासकीय वैधानिक कामकाजात समन्वय राखण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातील। ओबीसी आंदोलक त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणं हे देखील ओबीसी उपसमितीच्या कार्यकक्षेत आहे। तर मराठा आरक्षणाच्या जी आर नंतर राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये वाग्युद्ध रंगलेलं बघायला मिळालं, बघूया। मला वाटतं रोहित पवारांचं